हॅलो स्टुडंट, आज आपण न्यू कन्सेप्ट बघणार आहोत, बायसिंग ऑफ पी एन जंक्शन. ओके, सो बायसिंग मीन्स वॉट? तर फर्स्ट ऑफ ऑल बायसिंगची डेफिनेशन बघू. बायसिंग म्हणजे अ पी एन जंक्शन when a PN junction is connected with external power supply. इट्स कॉल्ड एज बायसिंग. म्हणजे ज्यावेळेस आपण PN जंक्शन डायोड त्याला आपण एक्सटर्नल पॉवर सप्लाय कनेक्ट करू तर त्याला आपण बायसिंग असं बोलू. ओके, सो त्या बायसिंगचे परत 2 टाइप्स येतात, एक फॉरवर्ड बायसिंग अँड सेकंड वन इज रिव्हर्स बायसिंग. ओके, सो फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय आता बघा, त्याच्यासाठी आपण PN जंक्शन डायोड घेतलाय. ओके, सो याच्यामध्ये पी टाईप सेमीकंडक्टर अँड एन टाईप. पी टाईप हॅव मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स काय आहेत तर होल्स आहेत. ओके, आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स मायनॉरिटी. आणि एन टाईपमध्ये काय आहेत तर मेजॉरिटी इलेक्ट्रॉन्स आहेत आणि मायनॉरिटी होल्स आहेत. ओके, सो आता फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय, व्हेन अ पी साइड or P type semiconductor is connected with positive terminal of the battery and N side is connected to the negative terminal of the battery is called as forward biasing. याला आपण फॉरवर्ड बायसिंग असं म्हणू. P टाईप हा पॉझिटिव्हला अँड N टाईप इज फॉर निगेटिव्ह. ओके, हे काय आहे तर हे प्लस आयन्स आहेत आणि निगेटिव्ह आयन्स आहेत. आणि हा जो रिजन आहे तो आपला डिप्लिशन लेअर आहे. ओके, आणि ही हाईट ऑफ द पोटेन्शियल बॅरियर म्हणजे पोटेन्शियल बॅरियर आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण बघितलं होतं पोटेन्शियल डिफरन्स ह्याच्यामध्ये आहे तो इलेक्ट्रॉनला अपोज करणार करंट फ्लो करण्यापासून. ओके, सो आता इथे ज्यावेळेस आपण पॉवर सप्लाय ऑन करू तर त्यावेळेस काय होईल तर हे पॉझिटिव्ह साईन काय करतील, हे पॉझिटिव्ह टर्मिनल या होल्सला, हे काय आहेत पॉझिटिव्हच आहेत, तर या होल्सला रिपल करायचं काम करतील. ओके, रिपल्सिव्ह फोर्स क्रिएट करतील. आणि हा निगेटिव्ह टर्मिनल एन साइडमधल्या इलेक्ट्रॉन्सला रिपेल करायचं काम करतील. ओके, सो म्हणजे हे काय करणार, पुश टुवर्ड द जंक्शन. ओके, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल काय करणार, यांना पुश करायचं काम करणार. त्यामुळे काय फरक पडेल तर बघा, नॉर्मली आपल्या डिप्लिशन लेअरची काय साईज आहे, ठीक आहे, एवढा आपल्या जर डिप्लिशन लेअरची विड्थ आहे आणि हा आपला पोटेन्शियल बॅरियरची हाईट आहे की जे पुश्ड होणार त्यावेळेस काय होणार, हा लेअर कमी होणार. ओके, आणि त्याच्यामुळे काय होईल तर विड्थ ऑफ डिप्लिशन लेअर काय झाली, ही डिक्रीज झाली. ओके, विड्थ ऑफ डिप्लिशन लेअर डिक्रीजेस अँड हाईट ऑफ द पोटेन्शियल बॅरियर ऑल्सो रिड्युस्ड. हाईट ऑफ पोटेन्शियल बॅरियर पण काय झाली, रिड्यूस झाली. अँड आता इथे हाईट कमी झाली आणि जर डिप्लिशन लेअर कमी झाला तर इलेक्ट्रॉन इझिली डिफ्यूज होतील, म्हणजे ते अक्रॉस द जंक्शन मूव्ह व्हायला लागतील. त्याला आपण डिफ्युजन करंट म्हणतो. इलेक्ट्रॉन मूव्ह झाले की जो करंट क्रिएट होतो त्याला डिफ्युजन करंट बोलतात. ओके, सो म्हणजे इथे डिफ्युजन करंट काय होईल तर इन्क्रीज होईल, इन्क्रीजेस. ओके, सो करंट फ्लो व्हायला लागेल आणि रेझिस्टन्स काय असेल त्यावेळेस लो असणार आहे. सो आता इथे काय झालं तर इझिली करंट फ्लो व्हायला लागला आणि हा जो करंट फ्लो होतो फॉरवर्ड बायसिंग मध्ये तो मिली एम्पियर मध्ये होतो. ओके, मिली एम्पियर मध्ये. सो आपण इथे आता सर्किट डायग्राम मध्ये बघू. आता इथे व्होल्टमीटर एक घेतलेला आहे फॉरवर्ड व्होल्टेज चेक करण्यासाठी आणि डायोड कनेक्ट केला आहे पॉझिटिव्ह पी साइड अँड एन साइड. ओके, ॲनोड आणि कॅथोड आहेत आपले हे. तर हा आपण पॅरलल कनेक्ट केलाय व्होल्टमीटर आणि इथे आता आपण ॲमीटर सिरीज मध्ये कनेक्ट केलाय फॉर मेजरिंग करंट, फॉरवर्ड करंटसाठी. ओके, रेव्हर्स्टॅट इथे कनेक्ट केलाय टू कंट्रोल द करंट इन द सर्किट. ओके, आणि ही बॅटरी कनेक्ट केली आहे. तर इथे प्लस पी साइड इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एन साइड इज कनेक्ट टू द निगेटिव्ह, म्हणजे आपला हा सेटअप हा फॉरवर्ड बायस झाला. ओके, तर इथे आपण ज्यावेळेस हा सप्लाय आपलं बॅटरी ऑन करून ज्यावेळेस इथलं व्होल्टेज आपण इन्क्रीज करू त्यावेळेस इथं व्होल्टेज आणि इथे करंटमध्ये काय फरक पडेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपण व्होल्टेज आपण इन्क्रीज करत गेलो. ओके, त्यावेळेस इथे करंट 0 शो करत जाईल, पण ॲट अ सर्टन व्होल्टेज
करंट स्टार्ट टू इन्क्रीज. ओके, म्हणजे आता इथे फर्स्ट ऑफ ऑल 0 करंट फ्लो नाही झाला आणि ॲट अ सर्टन व्होल्टेजला करंट फ्लो व्हायला लागला. म्हणजेच इथे काय फरक पडला, तर ज्या वेळेस म्हणजे इथे पण पोटेन्शियल डिफरन्स आहे समथिंग, हे आपण शिकलो आहे. ओके, इथे पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणजे काहीतरी इथे व्होल्टेज आहे. ओके, इथे आता आपण कोणता सेमीकंडक्टर यूज करू त्याच्यावरून इथलं व्होल्टेज ठरेल. ओके, सिलिकॉन आहे की जर्मेनियम आहे. सिलिकॉन 0.6 to 0.7 व्हॅरी होतो अँड 0.3 to 0.35 म्हणजे नॉर्मली रेंज कमी जास्त आहे. ओके, आता ज्यावेळेस इथे करंट पीएन जंक्शनमध्ये फ्लो होतो, पण तो कधी फ्लो होईल, तर इथलं व्होल्टेज किती आहे, नॉर्मली सिलिकॉन आहे आपण कन्सिडर केला तर 0.7 व्होल्टेज असेल इथे. तर ज्यावेळेस आपण एक्सटर्नल पॉवर सोर्सचं व्होल्टेज हे 0.7च्या जास्त जर आपण ठेवू त्यावेळेसच करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. ओके, म्हणजे त्याच्यामधून करंट फ्लो होईल. ओके, अंडरस्टँड. देन नाव आता ग्राफ कसा असेल इथे, तर हा एक्स ऍक्सिस वरती व्होल्टेज अँड वाय ऍक्सिसला करंट. फर्स्ट ऑफ ऑल काय आहेत, व्होल्टेज आपण इन्क्रीज करत गेलो पण करंट हा 0च आहे. ॲट अ सर्टन व्होल्टेज करंट स्टार्ट टू इन्क्रीजिंग. ओके, मग याला आपण काय बोलू, थ्रेशोल्ड व्होल्टेज. ओके, सो इट्स ऑल अबाउट दी फॉरवर्ड बायसिंग. नाव रिव्हर्स बायसिंग. आता रिव्हर्स बायसिंग म्हणजे काय, तर P side is connected to the negative terminal of the battery and N side is connected to the positive terminal of the battery. Okay, P side is negative terminal and N side is connected to the positive terminal of the battery is called as reverse biasing. ओके, याच्या फॉरवर्ड बायसिंगच्या अपोजिट आहे याची डेफिनेशन. ओके, सो आता इथे पण आपण पीएन जंक्शन डायोड घेतला आहे, पॉवर सप्लाय कनेक्ट केला आहे, पी टाईप मेजॉरिटी होल्स, एन टाईप मेजॉरिटी इलेक्ट्रॉन्स आहेत. आता इथे आपण ज्यावेळेस पॉवर सप्लाय ऑन करू त्यावेळेस इथे काय फरक पडेल, तर आता हे पण काय पॉझिटिव्ह आयन्स, निगेटिव्ह आयन्स, डिप्लिशन लेअर, पोटेन्शियल बॅरियर, पोटेन्शियल डिफरन्स, सगळ्या गोष्टी आहेत इथे. ओके, सो आता फर्स्ट ऑफ ऑल आपली विड्थ काय आहे पोटेन्शियल बॅरियरची, एवढी असेल. ओके, ज्यावेळेस आपण, आणि ही हाईट ऑफ द पोटेन्शियल बॅरियर. ओके, ज्यावेळेस आपण पॉवर सप्लाय ऑन करू त्यावेळेस काय होईल, तर हे पॉझिटिव्ह जे होल्स आहेत ते अट्रॅक्ट टुवर्ड्स द negative terminal of the battery and electrons are attracted toward the positive terminal of the battery. ओके, सो हे अट्रॅक्ट व्हायला लागतील याच्याकडे. त्यामुळे width of the potential barrier, width of the depletion layer increases. ओके, जी width काय होईल, इन्क्रीज होईल and automatically the height of the potential barrier is increases. ओके, width of depletion layer काय झाली, width इन्क्रीज झाली. height of potential barrier also increases. but diffusion current काय झाला इथे, तर width एक्सपांड झाल्यामुळे या इलेक्ट्रॉन्सला डिफ्यूज व्हायला जास्त म्हणजे प्रॉब्लेम होईल, तो डिफ्यूज नाही होणार पटकन. म्हणजे डिफ्युजन करंट काय झाला इथे, डिक्रीज झाला. ओके, अँड रेजिस्टन्स काय असेल इथे, त्यावेळेस करंटच फ्लो होत नाही म्हणजे रेजिस्टन्सचा हाय असेल. ओके, आणि इथे जो करंट फ्लो होतो तो मायक्रो एम्पियर मध्ये. ओके, हा करंट मायक्रो एम्पियर मध्ये फ्लो होणार आहे, म्हणजे एकदम निग्लिजिबल करंट असणार आहे. आणि तो जो करंट फ्लो होईल इथे तो थर्मली ब्रेकडाऊन, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ते करंट फ्लो होणार आहे, त्याच्यामुळे तो मायक्रो एम्पियर मध्ये असणार. ओके, आता हे सर्किट डायग्राम मध्ये आपण बघू. व्होल्टेज मेजरिंग करण्यासाठी व्होल्टमीटर, आपलं हे पीएन जंक्शन डायोड विथ पी साइड एन साइड, ॲमीटर फॉर करंट चेक करण्यासाठी, रिओस्टॅट आणि बॅटरी आपण कनेक्ट केली. ओके, सो आता पी साइड इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह अँड एन साइड इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह, म्हणजे हे रिव्हर्स बायसिंग झालं. ओके, आता इथे आपण ज्यावेळेस व्होल्टेज आपण इन्क्रीज करू तर इथे व्ही आर आहे रिव्हर्स बायस. ओके, सो इथे
काय फरक पडेल आता, तर व्होल्टेज आपण इन्क्रीज करत गेलोय त्यावेळेस करंट काय होईल, कॉन्स्टंट राहील. अँड ॲट अ सर्टन व्होल्टेज इट स्टार्ट टू इन्क्रीजिंग इन लार्ज अमाऊंट. ओके, म्हणजे काय होईल, आपण इथे व्होल्टेज इन्क्रीज करत गेलोय त्यावेळेस करंट हा कॉन्स्टंट राहील. आणि हा जो कॉन्स्टंट करंट आहे तो कशामुळे हा आला, तर हे काय सांगितले, थर्मली जे कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात, कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होऊन जे फ्री कॅरियर्स होतात त्याच्यामुळे तो करंट फ्लो होतो. तो एकदम निग्लिजिबल आहे, म्हणजे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे तो करंट मेजर करणं, पण तो एकदम थोडासा निग्लिजिबल शो करेल. आणि आफ्टर सर्टन व्होल्टेज काय करंट एकदम जास्त मध्ये फ्लो व्हायला लागेल. ओके, म्हणजेच काय होईल इथे, तर हा डायोड ओव्हरहीट होईल. ओव्हरहीट झाल्यामुळे काय होईल, तर कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतील सगळे आणि त्याच्यामुळे लार्ज नंबर ऑफ फ्री कॅरियर्स भेटतील आपल्याला. त्याच्यामुळे करंट हा लार्ज प्रमाणात फ्लो व्हायला लागेल. ओके, सो आता इथे ग्राफमध्ये आता काय असेल, पहिला व्होल्टेज आपण काय इन्क्रीज करत गेलोय तर त्यावेळेस करंट काय, ॲट अ सर्टन व्होल्टेज तो कॉन्स्टंट आहे करंट. आफ्टर सर्टन व्होल्टेज करंट स्टार्ट्स इन्क्रीजिंग रॅपिडली. ओके, म्हणजेच ह्याला आपण काय बोलू, इथे ब्रेकडाऊन व्होल्टेज बोलू आपण. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे ॲट अ सर्टन व्होल्टेज एकदम तो डायोड ब्रेक झाल्यासारखा होतो, ब्रेक होतो आणि करंट फास्टली लार्ज अमाऊंटमध्ये तो फ्लो व्हायला लागतो, म्हणून हे ब्रेकडाऊन व्होल्टेज. आणि हे जो करंट आहे तो रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. आपण रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असं बोलू. ओके, सो इट्स ऑल अबाउट दी रिव्हर्स बायसिंग, रिव्हर्स बायस. ओके, सो कसा वाटला व्हिडिओ, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.